ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अस्मितापासून. अस्मिता ताई असं म्हणतात इथे सायली, गुलाबाची फुलं किती सुंदर आलेत बघितलं ना, असं म्हणते सायली. तेव्हापासून पहिल्यांदा एवढं भरलंय हा. आणि आमच्या मागच्या बागेत सोनचाफा आहे ना, तो पण खूप छान भरलाय असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला बघायचं असं म्हणते सायली अस्मिताला. नको असं म्हणते आता इथे अस्मिता. बास झालं, आपण आज जाऊया आता असं म्हणते अस्मिता. नाही थांबा असं म्हणते सायली, तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे, ती दाखवायची तर राहिली असं म्हणते सायली. आलेच असं म्हणते सायली आणि जाते बघा प्रेक्षक होती तिथून. तर सायली म्हणते अस्मिता ताई हे बघा, हे पारिजाताचं रोप आहे आणि हे रोप मी तुमच्या बाळाच्या नावाने लावणार आहे. म्हणजे हे बाळ आणि हे रोपटं एकत्र वाढतील असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिता म्हणते बाळाचं कौतुक जे बाबाने करायचं होतं ना, ते तू करतेस असं म्हणते अस्मिता. अस्मिता ताई तुम्ही असा विचारही करू नका, आम्ही दोघे मिळून हे रोप लावूया आणि हे बाळ जेव्हा मोठं होईल ना, तेव्हा मी सांगेन की हा रोप खास त्याचा आहे असं म्हणते सायली. तर आता इथे रोपटं लावायला जाते बघा प्रेक्षक हो सायली. आणि अस्मिता पण असते तिथेच. तर आता इथे सायली रोप लावत असते बघा प्रेक्षक आणि कल्पना लांब थांबून बघत असते सायली आणि अस्मिताला. तर आता इथे अस्मिता खूप खुश असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता सांगत असते तिला कसं लावायचं काय वगैरे, आणि तिला खुश बघून आता इथे कल्पना पण खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली येते बघा प्रेक्षक हो पाण्याचं मग घेऊन, आणि आता इथे अस्मिता पाणी घालते त्या झाडाला, म्हणजे रोपट्याला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षीला दाखवलंय. तर आता इथे साक्षी आणि सचिन एकत्र जेवत असतात, मात्र साक्षी जेवत नसते. तर आता इथे सचिन बघतो साक्षीकडे. तर आता इथे सचिन म्हणतो त्या महिपत चिकरीला अटक झाली आहे म्हणूनच सॅम पॅनिक झाली आहे असं म्हणतो आता इथे सचिन. पण ही मला काहीच सांगायला तयार नाही असं म्हणतो आता इथे सचिन. सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. जेव ना असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. हो असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन म्हणतो अगं सॅम काय झालं असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तुझा एवढा मूड ऑफ काय आहे असं म्हणतो तो. कसला विचार करतेस तू असं म्हणतो तो. हे बघ जे काय असेल ना ते तू मला सांगू शकतेस. यू कॅन ट्रस्ट मी असं म्हणतो तो. काय झालं सॅम बोल असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी बघते आपल्या फोनकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मेसेज आलेला असतो तिला. तर आता इथे सचिन बघण्याचा प्रयत्न करतो. तर आता इथे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं महिपत चिकरेला असं काय काय लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो त्याच्यामध्ये. तर आता साक्षी अजून पॅनिक होते. तर आता इथे सचिन म्हणतो काय सॅम. तर आता इथे साक्षी पाणी पिते बघा प्रेक्षक हो. सॅम काय झालं असं म्हणतो आता इथे सचिन. सॅम काय झालं सांग मला असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. कोणाचा मेसेज असेल हा. महिपत चिकरीची मुलगी जिवंत, हे कुणाला माहिती आहे असं म्हणते आता इथे साक्षी. तर बघा आता इथे प्रेक्षक हो पूर्णाजी आणि कल्पनाला दाखवले. तर आता इथे कल्पना म्हणते पूर्णाजीला बाहेर ना अस्मिता आणि सायली कसलं तरी रोप लावतायत आणि छान गप्पा मारत बसल्यात असं म्हणते कल्पना. अस्मिताच्या चेहऱ्यावरती मी खूप दिवसांनी असं असं बघितलंय असं म्हणते कल्पना. ह्या बघालाच असं म्हणते पूर्णाजी. काय क कुठलं रोप लावत होता असं म्हणते पूर्णाजी. पारिजातकाचं असं म्हणते आता इथे सायली. पूर्णाजी मी तुम्हाला ना नंतर सांगते सगळं. अस्मिता आता जरा दमल्यात, मी त्यांना त्यांच्या खोलीमध्ये सोडून येते असं म्हणते सायली. चला असं म्हणते आता इथे, आणि सायली घेऊन जाते बघा प्रेक्षक अस्मिताला तिच्या रूम मध्ये. सायली सारख्या मुलगीवर मी इतके दिवस कशी काय चिडून राहिले काय माहिती असं म्हणते कल्पना. मला तरी तिची किंमत कुठे कळली होती असं म्हणते पूर्णाजी. मला वाटायचं तन्वीच या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहे आणि सायली तिची अजिबात योग्यता नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण दोन्ही अडाकी किती चुकले बघ असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे कल्पना म्हणते पूर्णाई आम्ही त्या बाबतीमध्ये सायलीचं कौतुक जरा कमीच करतो नाही. आता बघा ना तिच्या लग्नानंतर आम्ही एका दुसरा सणच दणक्यात साजरा केला, बाकी सण तर साजरे झालेत नाहीत. आज संक्रांत जवळ येते, पण सुमन सापडेस तोपर्यंत कसं काय आम्ही सण साजरे करणार असं म्हणते आता इथे कल्पना. घरातल्या घरात सण साजरा करायला काही हरकत नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. अस्मिताचं मूड ठीक करण्यासाठी गेट टुगेदर केलं होतं ना, अगदी तसंच शेवटी आनंदात असायला हवी अस्मिता, आणि घरात सणवार केले ना की प्रसन्नता येते असं म्हणते आता इथे पूर्णाची. मनाला एक उभारी येते ज्याची आम्हाला सगळ्यांनाच गरज आहे असं म्हणते पूर्णाची. म्हणजे आम्ही संक्रांत साजरी करूया असं म्हणते कल्पना. तर हो म्हणते पूर्णाची. पुन्हा आपण ना हळदी कुंकू सुद्धा करूया असं म्हणते आता इथे कल्पना. लगेच तयारीला लागा असं म्हणते पूर्णाची. चालेल असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पोलीस स्टेशन दाखवलंय. तर आता इथे अर्जुन भेटायला आलेला असतो महिपतला बघा प्रेक्षक हो, आणि फाईल घेऊन आलेला असतो आता तो इथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो आता तरी उत्तर देणार आहेस का महिपत असं म्हणतो अर्जुन. एक साधा प्रश्न विचारलाय मी तुला असं म्हणतो अर्जुन. रविराज किल्लेदाराच्या ऍक्सिडेंट मागे कोण होता असं म्हणतो तो. मास्टरमाइंडचं नाव सांगायचंय तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल. आणि सुपारी कोणी दिली होती तुला रविराज किल्लेदारला मागण्याची, तुला काय वाटतं. गप्प राहशील तर वाचशील. मला वाटलं तर तू खूप स्मार्ट आहेस, स्वार्थी आहेस, पण कसं आहे ना महिपत, तू जर त्या माणसाचं नाव नाही सांगितलंस तर तो माणूस तर बाहेर फिरतोय, त्याला कुठलीही शिक्षा नाही होणार. शिक्षा होणार तर ती तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. जेलमध्ये जाणार तो आणि आयुष्यभर जेलमध्येच रखडत राहणार फक्त तू. चालेल असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. चालेल का बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू का केलास तो ऍक्सिडेंट असं म्हणतो आता इथे अर्जुन, आणि जवळ येतो तो आता इथे महिपतच्या.
सांग त्याचं नाव, ज्याने तुला सुपारी दिली होती. काय केलं होतं त्याने तुझ्या फॅमिलीसोबत? असं सगळं म्हणत असतो अर्जुन आणि आता इथे महिपत काय सांगतच नसतो बघा प्रेक्षक. पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेला असतो आता इथे महिपत. आणि या सगळ्यात रविराज तिची बायको मुलीला काय इन्व्हॉल्व केलं सांग असं म्हणतो आता इथे अर्जुन. तो तुझा मित्र आहे का? तुम्ही किती वर्षांपासून ओळखता एकमेकांना आणि दोघांनी मिळून अजून किती लोकांना मारलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. सांगा कोण आहे तो असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर महिपत काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. दुसऱ्या कोणाला वाचवण्यासाठी स्वतः का अडकतोस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला फक्त नाव सांग महिपत असं म्हणतो अर्जुन. तुझी शिक्षा मी कमी करतो असं म्हणतो तो. तुला कमीत कमी शिक्षा मिळेल ह्याची गॅरंटी देतो असं म्हणतो अर्जुन. फक्त नाव सांग असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि नाही सांगितलंस ना तर आयुष्यभर जेलमध्ये कसा सडशील हे मी बघेन असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. सांग नाव सांग असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाव सांग असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. बोल बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर महिपत नावं सांगत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी सांगतो पोलिसांना त्यांचा जो शोध चाललाय मास्टरमाइंडसाठी तो थांबूया म्हणून. त्यांनाही सांगतो की मास्टरमाइंड कोणीच नाही, महिपत शिकरेच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. येतो असं म्हणून आता अर्जुन जात असतो. मी कशाला मारू किल्लेदारला असं म्हणतो आता इथे महिपत. सुपारीच होती ती असं म्हणतो आता इथे महिपत. महिपत शिकरे जे करतो ना ते छाती ठोकपणे करतो, कुणाच्या बापाला नाही घाबरत असं म्हणतो आता इथे महिपत. मग त्या मास्टरमाइंडचं नाव सांगायला का घाबरतोस असं म्हणतो आता इथे अर्जुन. ही कोणती फाईल आहे माहितीये का असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्या ऍक्सिडेंटची फाईल असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्यात स्पष्ट लिहिलंय की ह्या ज्या ट्रकने त्या गाडीचा ऍक्सिडेंट केला होता त्या ट्रकमध्ये बाबूच्या बाजूला तू बसला होतास असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक महिपतला. बरोबर आहे ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्या ट्रकमध्ये तूच होतास ना बाबू बरोबर, बाबूच्या बाजूला असं म्हणतो आता इथे अर्जुन. की नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू त्या ट्रकच्या बाहेर होतास त्या मास्टरमाइंड सोबत असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे बघायला की अपघात बरोबर होतोय की नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. आणि गाडीमधले तिन्ही माणसं मेलेत की नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरोबर असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि मग तूच जाऊन प्रतिमा हत्याचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला सांग तेव्हा तो मास्टरमाइंड कुठे होता जो तुझ्यासोबत होता तो? बोल ना असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. ह्या सुभेदारला ना हळूहळू सगळंच कळणार आहे. त्यापेक्षा आताच या नागराचं नाव सांगून मोकळं होऊ का असं म्हणतो आता इथे महिपत. सांग, खरं सांगण्यातच तुझं भलं आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही बोलायचं आहे तर नाहीच. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन जातो बघा प्रेक्षक तिथून. तुला काय वाटतंय महिपत त्या अपघाताचे डिटेल्स फक्त तुलाच माहिती आहेत का असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू काही बोलला नाहीस ना तरी सुद्धा मी त्या मास्टरमाइंडला शोधून काढेनच असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. पण तुझं काय होईल याचा विचार केलास तो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू इथेच चढशील असं म्हणतो तो. साक्षीला काय होऊ द्यायला नको म्हणून मला गप्प बसावं लागतं असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे गाडीमध्ये बसवून साक्षी आलेली असते बघा प्रेक्षक एका ठिकाणी. बहुतेक तिला मेसेज आलेला असतो ना त्यामुळे त्या ठिकाणी ती आलेली असते बघा प्रेक्षक. आणि सापळा रचलेला असतो आता इथे नागराज आणि प्रियाने बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षी त्या स्पॉटला आलेली असते आणि पूर्ण रात्र झालेली असते बघा प्रेक्षक इथे. तर आता ती बघते आपला फोन. लोकेशन तर हेच आहे असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. आता इथे ती म्हणते ही जागा इतकी सुनसान काय असं म्हणते आता इथे साक्षी. आणि आता ती उतरते बघा प्रेक्षक आपल्या गाडीमधून बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षी खूप घाबरते कारण इथे कोणीच नसतं, सामसूम जागा असते ना ती बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली आजूबाजूला बघायला लागते. बापरे, म्हणजे एवढा काळोख असतो ना प्रेक्षक. ती घाबरायला लागते बघा प्रेक्षक आता इथे. तर आता वळून वगैरे बघत असते ती काय आहे इकडे आणि कोण बोलवलंय मला कशासाठी असं वगैरे म्हणून. तर आता इथे ती चालत चालत येत असते बघा प्रेक्षक. कुणी आहे का इथे, कुणी आहे का इथे असं म्हणत असते ती. तर आता इथे कुणी आहे का इथे, कुणी आहे का इथे, तुम्ही सांगितलेल्या लोकेशनवर आली आहे मी असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. तर तिथे कोणीच नसतं. तुमचा मेसेज मिळालाय मला असं म्हणते आता इथे साक्षी. हॅलो असं म्हणते ती. मला माझ्या अण्णांना वाचवायचं आहे असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. कोणी आहे का इथे असं म्हणते आता इथे साक्षी. हॅलो हॅलो असं म्हणत असते बघा प्रेक्षक ती. तर आता इथे कोणीच तिला आन्सर देत नसतं. तर तेवढ्यातच आता ती बघते तर एक बॉक्स ठेवलेला असतो बघा प्रेक्षक तिथे त्या एका छोट्याशा दगडावरती. तर आता इथे अर्जुन आणि महिपतला दाखवलंय परत. तर आता इथे अर्जुन म्हणतो महिपत शिकरे तू आतापर्यंत आमच्या उपयोगाचा आहेस म्हणून पर्सनल लेवलवर बोललो. तुला जर का ह्यांच्याकडे सोपवलं ना असं म्हणतो आता इथे अर्जुन तर ह्यांची इन्व्हेस्टिगेशन मधून बरंच काही कळेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. आजपर्यंत कितीतरी मर्डर्स, हाफ मर्डर्स, एक्स्टॉर्शन्स, किती काळे धंदे केलेस ना सगळं बाहेर पडेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग काय करशील तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला फक्त एक नाव हवंय महिपत, एक नाव असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक नाव देऊन टाक ना, शिक्षा कमी असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर महिपत काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. बी स्मार्ट असं म्हणतो आता इथे अर्जुन.
बोल बोल असं म्हणतो होता इथे अर्जुन, बोल बोल कानात बोल असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर मैपत काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता तो खूप घाबरलेला असतो बघा प्रेक्षक हो. बोल ना असं म्हणतो होता इथे अर्जुन, तर बोलतच नाही बघा प्रेक्षक हो तो. तर आता अर्जुन खूप चिडतो आणि आता तो त्याचा हात आपटतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो मैपतकडे, तर आता इथे मैपत पण बघतो अर्जुनकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी जाते त्या बघा प्रेक्षक हो, पुरावा म्हणून ठेवलेला असतो ना तिथे बघायला जाते. आता इथे साक्षी चालत चालत जाते बघा प्रेक्षक हो. त्या दगडावर ठेवलेला असतो तो बॉक्स. तर आता तो बॉक्स घेण्यासाठी जात असते ती आणि माझ्यासाठीच आहे का हा बॉक्स असं म्हणत असते ती. तर आता इथे ती म्हणत असते हा बॉक्स माझ्यासाठी आहे का असं म्हणते. आता इथे साक्षी ओरडत असते बघा प्रेक्षक हो, प्लीज कोणीतरी उत्तर द्या असं म्हणते आता ती. आणि इकडे तिकडे बघायला लागते पण तरीही कोणी उत्तर देत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी घाबरत घाबरत चालत जाते त्या बॉक्सपर्यंत बघा प्रेक्षक हो. तिला वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी पुरावा असेल अण्णाला वाचवण्यासाठी म्हणजेच मैपतला वाचवण्यासाठी. तर आता इथे जाऊन साक्षी आपला फोन ठेवते बघा प्रेक्षक हो तिथे. तर आता इथे तिच्यामध्ये एक चिठ्ठी असते त्या बॉक्समध्ये. तर आता इथे साक्षी ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती आजूबाजूला घाबरत घाबरत बघत ती चिठ्ठी वाचायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं असतं ते दाखवलं नाही. मात्र आता इथे परत पोलीस स्टेशन दाखवले आणि मैपतला खूप मारत असतात बघा प्रेक्षक हो पोलीस. मारत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत समोर पण बडबडवत असतात बघा प्रेक्षक हो मैपतला. आता खूप मारलेले असतात प्रेक्षक हो तिच्या पाठीत. तर आता इथे अर्जुन येतो बघा प्रेक्षक हो मैपतकडे. तुला वॉर्न केलं होतं ना मैपत मी आधीच असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तेव्हाच तोंड उघडलं असतंस तर इतका मार खावा लागला नसता तुला असं म्हणतो होता इथे अर्जुन. अजूनही वेळ गेलेली नाही असं म्हणतो होता इथे अर्जुन. बघ असं म्हणतो होता इथे तो. सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव सांग असं म्हणतो होता इथे अर्जुन. हा सांग असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. एक साधा प्रश्न आहे मैपत असं म्हणतो होता इथे अर्जुन. बोल बोल असं म्हणतो होता इथे अर्जुन. नाव नाव असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत सांगतच नाही त्याचं नाव बघा प्रेक्षक हो. बांसोडे सुरू ठेवा असं म्हणतो बघा प्रेक्षक हो. तर आता इन्स्पेक्टर मारत असतात बघा प्रेक्षक हो त्या मैपतला. तरी ह्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नसतं. आता इथे साक्षीला जो लेटर मिळालेला असतो ना त्यात काहीच नसतं. तर आता इथे साक्षी म्हणते काहीच लिहिलेलं नाही ह्याच्यामध्ये. तर आता साक्षी म्हणते कोणी आहे का इथे. तर किती फालतू दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो. म्हणजे साक्षी किती डम असते हे दाखवलं बघा प्रेक्षक हो. म्हणजे हिला बेअक्कल असते ही असं दाखवलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये. तर आता इथे ह्याच्यात काहीच लिहिलेलं नाही असं मग पळायला लागते ती. कुणी आहे का इथे कुणी आहे का इथे असं म्हणत असते बघा प्रेक्षक हो. साक्षी हॅलो हॅलो असं म्हणत असते ती. हॅलो हॅलो जोरात ओरडायला लागते. मला वाचवायचंय माझ्या अण्णांना मला वाचवायचंय माझ्या अण्णाला असं म्हणत असते ती. आणि तेवढ्यातच कोणीतरी आता इथे बघा प्रेक्षक हो माचीस काठी घेतं आणि उडवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे गोल साक्षीच्या आग लागते बघा प्रेक्षक हो. आता तिला मध्ये ट्रॅप केलेलं असतं आणि चारी बाजून आग लागलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि साक्षी मात्र मध्येच असते आणि चारी बाजून आग लागलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी खूप घाबरते. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय. अर्जुन इतकं गप्प गप्प काय मैपत असं म्हणतो तो. आणि इतका मारूनही का बोलत नाही आहे तो आणि कुणासाठी गप्प बसलाय तो असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी मात्र ट्रॅप झालेली असते आणि आता त्याचा व्हिडिओ घेत असतो बघा प्रेक्षक हो नागराज. कोणी आहे का इथे कोणी आहे का इथे असं म्हणत असते बघा प्रेक्षक हो साक्षी. आणि आता इथे नागराज मात्र तो व्हिडिओ काढत असतो. तर आता इथे साक्षी ओरडत असते कोणी आहे का इथे कोणी आहे का इथे हॅलो हॅलो म्हणून जोरात ओरडत असते बघा प्रेक्षक होती. आणि आता तिला चक्कर आल्यासारखी होत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती चक्कर येऊन पडते बघा प्रेक्षक हो आणि त्या गोलच्या मध्येच पडते. तर आता नागराज मात्र सगळं शूट करत असतो आणि साक्षी ते पडलेली असते. आणि आता इथे झूम करतो तिच्यावरती आणि शूट करतो बघा प्रेक्षक हो नागराज. आणि हे सगळं शूटिंग चालू करत असतो तो आणि खूप आनंदात असतो आता इथे नागराज. आणि हा व्हिडिओ बनवतो बघा प्रेक्षक हो तो साक्षीचा. तर आता इथे फोन करतो बघा प्रेक्षक हो नागराज. ऐक असं म्हणतो आता इथे नागराज एक व्हिडिओ पाठवलाय तुला लगेच असं म्हणतो होता इथे नागराज. महिपत पर्यंत तो पोचला पाहिजे तसं म्हणतो होता इथे नागराज. कळलं असं म्हणतो होता इथे. तर आता इथे बघा प्रेक्षक नागराज मात्र खूप खुश होतो. त्याचा हा प्लॅन असतो महिपतला हा व्हिडिओ दाखवायचा. तर आता इथे महिपत मात्र मार खाऊन दमलेला असतो. तर महिपत म्हणतो नाग्यासाठी एवढा मार कशाला खायचा असं म्हणतो महिपत. मी सगळं खरं सांगून टाकतो. नाग्याला काय करायच्या आत जेलमध्ये गेला तर साक्षीला काय करताच येणार नाही त्याला असं म्हणतो होता इथे महिपत. तर पाणी आणून देतो बघा प्रेक्षक हो. एक पोलीस मागितलं का मी असं म्हणतो होता इथे महिपत. पाणी मागितलं असं म्हणतो होता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. महिपत चिकरे लेच्या पिच्या नाही असं म्हणतो महिपत. जा घेऊन जा असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच तो व्हिडिओ पाठवलेला असतो ना नागराजने तो दाखवतो बघा प्रेक्षक हो. तो पोलीस आता तो व्हिडिओ साक्षीचा महिपतला बघा प्रेक्षक हो कसा आग लावलेली असते आणि मध्ये साक्षी असते हे सगळं दाखवतो बघा प्रेक्षक हो. त्याला तो व्हिडिओ आता हा पोलीस. तर आता महिपत खूप घाबरतो साक्षीला काहीतरी होईल म्हणून. तर साक्षीच्या करून पडलेलं पण असतं बघा प्रेक्षक हो त्याच्यात. तर आता इथे महिपत तो व्हिडिओ बघितलेला असतो. तर आता इथे महिपतला खूप वाईट वाटतं साक्षी बरोबर काय होतंय म्हणून. तर आता पोलीस तो म्हणतो तुमच्यासाठी मेसेज आहे असं म्हणतो तो पोलीस. जर तुम्ही तोंड उघडलं तर व्हिडिओ नाही बॉडी मिळेल असं म्हणून सांगून जातो बघा प्रेक्षक हो तो पोलीस. म्हणजे ज्याने तो व्हिडिओ दाखवलेला असतो तो. तर आता महिपत खूप घाबरतो. तर आता इथे प्रिया आणि नागराज एकमेकाच्या बाजूला येऊन थांबतात बघा प्रेक्षक हो. तर आता प्रियाला पण खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक हो.
मिशन सक्सेसफुल असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप आनंद होतो नागराज आणि प्रियाला बघा प्रेक्षक हो. आणि खूपच आता दोघेही आनंदात असतात कारण आता तोंड उघडणार नाही महिपत म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन येतो परत महिपतकडे बघा प्रेक्षक हो. अजून किती मार खाणार आहेस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. मार खाऊन खाऊन थकशील पण मी विचारून थकणार नाही. मला त्या माणसाचं नाव हवं असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव सांग मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर महिपत काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपत म्हणतो मी फासावर चढलो तरी चालल, माझ्या लेकराला काय होऊ कामा नाही असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला कळतच नाही महिपत का तोंड उघडेना म्हणून. तर आता इथे अन्नपूर्णा निवास दाखवले बघा परत प्रेक्षक हो. मी अस्मिता ताईच्या बाळासाठी पारिजाताचं रोप लावलं ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं असं म्हणते आता इथे सायली स्वयंपाक करत करत. आणि हळूहळू ते बाळासाठी सगळं विसरतील आणि पुन्हा पूर्वीसारखं हसायला लागतील असं म्हणते सायली. तू आहेस ना तिचा मूड ठीक करायला, मग ती जास्त दिवस दुखी कशी राहील असं म्हणते पूर्णाची. बरं मी त्यांना जेवायला घेऊन येते असं म्हणते सायली. सायली एक मिनिट असं म्हणते आता इथे कल्पना. मी आणि पूर्णाईने असं ठरवलंय असं म्हणते कल्पना की तुझी आणि अर्जुनची पहिली संक्रांत साजरी करायची असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. पण आई असं म्हणते आता इथे सायली आमचं लग्न तर त्या आधीच झालंय ना असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं मला सांगू नकोस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तुमचं लग्न गेल्या वर्षीच झालंय आणि त्यानंतर तुझं खूप गोड कौतुक केलेलं नाही आहे मी असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण पूर्णाची असं म्हणते आता इथे सायली. आता सुमन काकू पण नाही आहेत आणि त्या नसताना हे सगळं करणं म्हणजे असं म्हणते आता इथे सायली. ते आम्हालाही माहिती आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक हो. आम्ही सुमनचा विचार करतोच आहे पण त्याबरोबर तुझा आणि अस्मिताचाही विचार करतोय असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पूर्णाची म्हणते घरातल्या घरात का होईना सण साजरा झाला ना तर अस्मितालाही बरं वाटेल असं म्हणतात त्या. तर सायली म्हणते हो. तर कल्पना म्हणते हो ना. आणि सायली अगं तू पण घरासाठी एवढं सगळं काय करतेस, मग आम्ही काय तुझे सणवार नाही साजरे करायचे का असं म्हणते कल्पना. तुमच्या दोघींची इच्छा आहे ना मग मी नाही नाही म्हणणार असं म्हणते आता इथे सायली. उलट सणाच्या दिवशी ते वेळेकडे प्रार्थना करेल की सुमन काकू घरी लवकर येतील. ठरलं तर मग असं म्हणते पूर्णाची. तुझी आणि अर्जुनची संक्रांत ह्या वर्षी साजरी करायची असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर सगळे खुश होतात. तर अर्जुन पण येतो. अरे वा असं म्हणतो तो. म्हणजे संक्रांत सेलिब्रेशन असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. पतंग उडवायचं राईट असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळे हसायला लागतात. पण ते तर मी दरवर्षी उडवतो, मागच्या वर्षी उडवली होती आठव ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. कल्पना असं म्हणतात इथे पूर्णाची. मुलं परदेशात शिकून आली ना की काय होतं बघ त्यांचं असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक. तर कल्पना म्हणते हो काही माहित नाही ह्याला असं म्हणते आता इथे पूर्णाचे बघा प्रेक्षक. अहो संक्रांत म्हणजे काय फक्त पतंग उडवायची नसते असं म्हणते सायली. सुकडी पुजवायची असते, हलव्याचे दागिने घालायचे असतात असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. पण हलवा आपण खातो असं म्हणतो आता इथे अर्जुन. हलवाचे दागिने कसे वाटेल असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. देवा असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर सायली म्हणते तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. हो मी चिडलं की आवडतं ना तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू चिडलीस ना की तू अजून खूप क्यूट दिसतेस असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो पूर्णाची आणि कल्पनासमोर. तर आता इथे काय तुम्ही असं म्हणते सायली. तर सगळे लाजतात बघा प्रेक्षक. हो तर आता काय तुम्ही म्हणते ती. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे आणि सायली खूप जास्त लाजलेली असते. तर अच्छा बघितले समोर बघितले कॅपमध्ये काय येते. तर अर्जुन म्हणतो मी हे हलव्यांचे दागिने घालणार नाही म्हणजे नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच पाठीमागे घेऊन सगळे येतात बघा प्रेक्षक हो. म्हणजे आता इथे काव्या वगैरे सगळे येतात. मी दागिने घालणार नाही अजिबात नाही असं म्हणतो अर्जुन. बरोबर आहे जिजू तुम्ही दागिने घालणार नाहीच आहे, आम्ही तुम्हाला हे दागिने घालणार, आम्ही नटवणार असं म्हणतात बघा प्रेक्षक. सगळे लिडिंग स्टार्स आलेले असतात आता इथे, लिडिंग ऍक्ट्रेसेस बघा प्रेक्षक दुसऱ्या सिरियलच्या. तर तेवढ्यातच आता इथे सायली येते. त्याला वाटतं अर्जुनला की सायली त्याला वाचवेल पण वाचवत नाही. तर आता इथे अर्जुनला ते दागिने घालायला घेऊन जातात ते सगळे. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.